गेल्या 2 दिवसापासून महानगरपालिकेची फुले मार्केटमधील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असून आता पुढील टप्प्यात गांधी मार्केटसह केळकर मार्केट व त्यापुढील काही भागात ही अतिक्रमण विभागाची कारवाई होणार असल्याने आज मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली आहे। त्यामुळे आता सध्या फुले मार्केटमधील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले असल्याचे देखील समजते। पहा यावर काय म्हणाले अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख संजय ठाकूर। वो सेक्रेटरी नीचे लगा होना तो पार्किंग खाली हो गई ना आपने। हाँ आप की बात करेंगे तो आगे होगा। नहीं आप बोलेंगे तो देखो चला आवडा ते आवड्याला पण काय सांगणार फुले मार्केटमध्ये अतिक्रमण काढण्यात आलं आहे, परंतु परत त्याच जागी अतिक्रमणधारक किंवा हॉकर्स त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहात, तर काय करणार तुम्ही? सर अतिक्रमण तर त्याला म्हणलं जात नाही, कारण कसं आम्ही काल फुले मार्केट जी कारवाई केली, आता कसं हे सुशिक्षित बेरोजगार लोक आहे तिथं, ते लोक हातावर कपडे टांगून ग्राहकांना ते पुरवठा करत होते। आणि कसं आम्ही तर त्यावेळेला जर त्यांच्यावर कारवाई केली तर ते अशा आम्हाला घालून पळत सुटल्यामुळे ते लेडीजच्या अंगावर जाऊन आदळतात आणि पुढची आणखी नवीन प्रॉब्लेम तयार होता। तर त्या अनुषंगाने आज आम्ही सकाळी 7 वाजता आज परत 7 वाजेपासून सुरुवात केली। ते मतलब जे हॉकर्स आहे यांनी तिसऱ्या माळ्यावर म्हणजे जे सांगाड्या तयार करून ते कपडे विकता, आज असे कमीत कमी 5 ट्रॅक्टर सांगाड्या आम्ही जमा करून आणलेले आहे। प्लस कमीत कमी जे प्लाय त्यांचे दुकानावर जे लावायचे ते 1 ट्रॅक्टर प्लाय उचलून आणलेले आहेत। आणि त्या तसेच आणि ज्या लोकांनी जे शहरात म्हटलं फुले मार्केट सोडून अदर ठिकाणी जे साहित्य ठेवले त्या अनुषंगाने आज आम्ही वैभव गल्ली, शहर पोलीस हिंजी गल्ली इथं पण कारवाई करून तिथून ते सामान जप्त केला। त्यांना पर्याय जागा म्हणून तुम्ही निवड दिलेली नाही का आतापर्यंत तर पर्यायी जागा तर काही नियोजन झालेलं नाहीये। मागे झालं होतं एक वेळा, आता परत आम्ही त्याचं नियोजन परत पुनश्च करतोय। अधिकृत हॉकर्स आहेत का? सदर ठिकाणी बऱ्यापैकी अधिकृत हॉकर्स आहे आणि अनधिकृत पण आहेत। त्यांना पर्याय जागा म्हणून कुठेतरी शोधली पाहिजे। त्याची आता प्रोसेस चालू झालेली आहे, त्यांना पर्यायी जागा लवकरात लवकर देण्यात येईल। त्यांच्यावर आतापर्यंत काय करावे? आता तर आम्ही तूर्त त्यांचा व्यवसाय बंदच केलेला आहे। बघू आता अधिकारी आमचे वरिष्ठ जे निर्णय देतील ते आम्ही घेऊ। अतिक्रमणची मोहीम चालूच राहणार आहे का? मग अतिक्रमणची दादा सतत कंटिन्यू चालूच राहणार आहे। हो मी तर उद्या पण कालच्या दिवशी हेच सांगितलं। आता बघा एका टायमाला तर सर्व ठिकाणी कारवाई करू शकत, आता टप्प्याटप्प्याने आम्ही कारवाई करतोच आहे।